सपोर्ट करा आपल्या भाईला. कोणाला आणायची असेल तर हीच आणा का तर दुसरी गाणी. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. चाललो आता जार भरायला, कारण की एक ड्रायव्हर गेलाय गावाला आणि एक ड्रायव्हर आपल्या ट्रिपा मारतोय. तर बोललो आज आपण जाऊन येऊ दे. आणि केस वगैरे फुल कापायला लागतील, कारण की आमच्या घरी आता उद्या आहे साखरपुडा. तुम्हाला तर माहितीच असेल, आणि नसेल माहिती तर मी सांगेनच कुणाचं आहे. तर पहिला जाऊन येतो, जार भरून येतो, त्याच्यानंतर बघतो काय ते पुढचा कार्यक्रम. घेतलं जार, आता जातो. घेतले सर्वांकडून जार, आता जातो भरण्यासाठी. पण आता तिथं पुढे जाऊन आधी बघावं लागणार गर्दी किती आहे. जाऊन कुठं नंबर आलेला आहे माझा. जार येत आहेत, आधी ठेवल्यात, अजून बाकी आहे. तब्बल 2 तास गेलेत माझे इथे ड्रायव्हर नसल्यामुळे. झालेलं आहे जार वगैरे भरून, आता निघालो जाण्यासाठी. जार वगैरे देऊन लोकेश भाऊला आपल्या फोन करावा लागणार का काय पुढचा कार्यक्रम. झालेला आहे जार वगैरे देऊन. आता आला होता दादाचा फोन का चल जायचे. आता बघू कुठे जायचे. पण माझं तर म्हणणं होता की आधी काहीतरी खावा आणि केस कापून घ्यावा, जरा काहीतरी नवीन लुक बघतो, मुशी वगैरे ठेवून. आता कसा दिसतं पहिल्या आधी बघन कसा दिसतं, त्याच्यानंतरच ट्राय करेन, नाहीतर नाही. आणि आज 25 तारीख, तर आपल्या बड्डेला फक्त आणि फक्त महिना राहिलेला आहे. पुढच्या आपल्या 25 मेला आपला बड्डे पावसानो. तर बघू कुठे जायचा प्लॅन आहे. आणि फिरायला तर जायचंच आहे. ते जूनमध्ये मी जाणार आहे, 1 मॅन शो. एकटाच जाणार आहे फिरण्यासाठी. ते खूपच लांब आहे. काय माहिती लोकेश भाऊ कुठे गेलाय, फोन नाही उचलत आहे. तिथे घरात बघितला तिथे पण नाही आहे. तर आता चाललो आमचे 6 महिन्याचा रिझल्ट येईल, तर तेच घ्यायला चाललं. आता बघू काय ढसला होतं, काय केले तरी आता तिथं जाऊन बघायला. असं टपलवतो का बघू. आता जातो, तयारी करतोय पिटीचं. भाईचा रिझल्ट आहे, भाईला फुल लरवले घरी, फुल दबाशा मारले भाईचे आगाऊ. टाईम नंतर या बेंचवर बसलोय आणि आमचा भाई जरा दुसऱ्या शाळेत परत टाकायला लागेल. आता आमचा भाऊ जरा नाराज आहे, त्याचा टॅब बीप बंद केले. आता भाई जरा अभ्यास न करीत, त्या टीचरावी सांगला करतं, नुसता पोरांच्या मागं करतं, उन्हार गिऱ्या करतं, बस करतं मागं बसून. बॅक बेंचर करता. बॅक बेंचर म्हणजे लवकरच तरक्की मोठी होणार भावाची आपल्या. बघ कसं फॅपशी खातोय तन्नू फॅपशी. जबरदस्त लागते. हॅलो, आता आम्ही केस बीस कापायला गेलतो. जरा 2 शर्ट शिवायला दिल्यात फॉर्मल. कसं आता जरा बघायला जायचे ना, अरे म्हणजे लग्नांचे, असं कसं जरा हँडसमच दिसलं पाहिजे. आणि माझी एकदम फेवरेट कॅडबरी म्हणजे कोणाला आणायची असेल तर हीच आणा का तर दुसरी गांची आणणं काय मस्त. याच्या अजून पण येतात त्या प्रीमियमवाल्या ना. ते आता मारिटो का नॅरिटोची आली ती रातचीच खाली मी निघाल. असली आणा कोणाला आणायची असेल तर. 25 मेला बड्डे. हा, थेट 1 महिना आहे. 1 महिना तर आजपासून आमची महिनाभर रोज बाहेर खाणं. तुझे लग्नाचे दिवस ना हल्दीचे दिवस बाहेर घाल, तेव्हा पण घेऊन ये तू आपली पार्टी. 1 महिनाभर दैना, 1 महिना आणि फुल दैना. भावाला खूप मोठी फोडणी आहे वरातीचे दिवस. भावाची त्या दिवस शूट होती ना. त्याला सांगितलं त्या नंबर बॉम्बईला याच्यावर पाठवतोय. एक खातोस का रे तू किटकॅट? नाही का हेच घेऊन ये. ओके, एवढा खुशीन खायला घेतलं. याला मी सांगतो यो खा, यो या तारीफ केली होती. इकडे बघा असं आहे. साईज मध्ये पण बरोबर नाही वाटत मला. हे तुकडा कमी विकी त्याच्यात मन वाटतं खाली कोणी तर. अरे बाप, राहून पण बनत नाही एवढूस. अरे काय त्याला 3 एकच घासन सगळं लोड होतो. अरे लिंपण ना त्याच्यान फालतू, एकदम फालतू मारलेला आहे. नवीन लुक पण आवडतं का माहिती नाही, काय माहिती तर आवडत का नाही.
कंची ब्राझिलियन या आणले ट्रेंड नवीन, तो मारून बघले. बघू आता नावावर आता घरी जाऊन सपडा साफ करण्यात येईल. कापल्या केस, कारण की उद्या साखरपुडा आहे, त्याचं नसतं कापलं. काय माहिती गाईज मी कसा दिसतो. येणार होतो स्वादला, यांचा लॉन्चाला भारी लागतं. मी करते मला नॉनव्हेज खायचे, ते करते नॉनव्हेज. अशीच एंट्री पाहिजे हो सेम. हां तेच मी मांडवण पाहिजे. यो करते नॉनव्हेज खायचे. मग बोललो चला नॉनव्हेज खाऊन खांदेशला, खांद्यावर घेऊन नॉनव्हेज देतो खांदेशवाले. इकडे या खांदेशला या. हे पण जा, पण पहिला पापड खा, हेच आमचं लिहिलेलं आहे. कुठे पण पहिला पापड. पापडाचे नाश्ता एक बेस्ट वाटतं. आता खास हे खायसाठी आलं, काय मिळालंच माहिती बिचारायला. टाइम लागेल क्या? आणि स्वादमधनं आचार तब्बल आम्ही ऑर्डर केला आहे. बस तर इकडं स्वादमधनं आचार आम्ही ऑर्डर केलेला आहे. हे आम्ही आचारचे एवढं दिवाने होता, साईडचे स्वादमधनं आचार घेऊन आम्ही आलो खानदेशला. एवढा भारी यांचा आचार लागतो ना, स्वाद जबरदस्त. 300 ग्रॅम दिला आहे. हे मजबूत किती लोणचं दिले का भाजी? काय माहिती काय बघ. अरे लोणचं खायची का भाजी घायला आली तू यांची? कसं काय तू खाणार? जबरदस्त लागतं. अरे बाबा यानेच पावशर यानेच खाली. लॉलीपॉप म्हटलं आपले साधे क्रॅप्सवाले लॉलीपॉप खायला आलोय. मस्त आहे पैकी रोटी. आणि हो काय भावाला मागवले हो? हसती घास का काय आहे नाव? काय मुर्ग मसलम. मुर्ग मुर्ग मसलम मागवले त्याने. मुर्ग जेवलो मस्तपैकी पोट भरून. जातो आता घरी. कुठं जायचंय दुसरीकडे? नंतर का नंतर काय पहिले घरी जाऊन जरा फ्रेश वगैरे होतो, आंघोळ करतो, कारण की केस कापलेत. आणि तसाच आपलं टायमिंगच असतं 6 वाजता आंघोळ करायचा डेलीवाला. फायनली गाईच कसं बिस इकडं तिकडं धावून कपडं तयार झालेलं आहे. आणि यो 1300 रुपये गोरा व्हायला चालले. अरे लोक करोड करोड कपवतात ते ना भाई. आणि यो सांगतं मी पोटान दुखतं, मी चायना लिहिलेलं काही ना खाऊ शकत. विशाल त्या दिवस त्याच्या पोटान दुखवलं. किती समोसा, किती वडापाव आणि किती प्रॅक्टिस केलं. किती समोसा आणि किती प्रॅक्टिस केलं. 3 समोसे आणि 2 वडापाव. हे घालती चायना लिहिली तिकडं आहे. ना त्या साईडला आहे ना. आता अंगत माझे पोटान दुखतं. अरे अंडा बघ योच काही. अंडा बघ आता, अंडा बघ. मी नाही एवढा काय हो. हे रॉंग साईडची टाक. रॉंग साईड रॉंग साईडची. हा इथून टाक. मालवण झाडकाला नेमकी आहे कुठं? चल मालवण टाकायची. मालवण टाकायची इकडून. बाबा आम्ही काय रोज रिक्षाला नाही येत. आम्ही डायरेक्ट ऍड्रेस जाऊ. दुसरं आजूला काय आहे ना, बाजूला काय चायना लिहिली. त्या दिवस पाणी संपलेलं, त्यांना बोललो मला मध्ये चायनीज या करा, तर ते नाही बोललो. टँकर पण आणि जार पण द्यायला रेडी होतो, पण ते नाही बोलत होते. आता आलो चायना. याचा खूप तुटवडा आहे, तरी पण आपण मालवण आहे. गरिबीवर मात करून आता पळतोय. ताईबाईचा चिकन आले. कुठला चिकन मागवलं लोकांनी? ताईबाई. खाऊन बघतो आम्ही आता ताईबाईचा चिकन. आणि बोला अरे वा, खूपच सुंदर आहे ताईबाईचा चिकन. आला यो राईस
याचं नाव नाही माहिती. मागाच्या तर तायबाय होता. इसका नाम क्या है? ये है ट्रिपल राइस, चिकन ट्रिपल ट्रिपल राईस. राइस. अच्छा, तुला काय वाटलं? मस्त आहे का? हाँ उसके वाटी वाटी हाँ नहीं, ये इसी में खाया जाता है. इसी में जाता है. हाँ इसी में थोड़ा डालो, खाली इधर ही डालो. हाँ ताई बाई चिकन. हाँ बस ओके थँक्यू. आले आता लोकेश भाऊच्या घरी. थोडा या मुशीला सेफ द्यायचे. तो झाला का जातो घरी. गाई गरम होय आता म्हणून आलतो जरा एसीची हवा गायला ATM मध्ये. लयच भयंकर गरम होते गाईच. जरासा काय बाहेर निघू एवढी गरम होते ना. पण याला पण सुकून देतो आणि ती पण सुकून देतोय. इथनं येणारी पण सुकून देतो आणि ती पण सुकून देते. जातो आता घरी जाऊन झोपतो. 1 वाजलाय तब्बल. आणि 1 वाजता आम्ही टाइमपास ATMला आलो. बाबा एवढी गरम होते का. चला बाय बाय गुड नाईट गाईज. गुड मॉर्निंग. आता आमची सुबह सकाळ झालेली आहे तब्बल 3:30 वाजता. आता जातोय आज ड्रेसिंग मारायचे साखरपुड्याला. आईच्या दिराचा साखरपुडा आहे. कधी ड्रेसिंग मारायचे ती आणायला चाललोय. शिवाईने कुठलेही सपना आणलंय तिकडे जायचे सपनाजवळ. काल कुठली आणलेली? काल का आणलेली तुम्ही? काय नाव तिचं? ताईबाई चिकन आणलेला. ताईबाई आलं इथं बिर्याणी खायला. बिर्याणी खातो आता मस्त पैकी. भाऊ करतो मी नाही खात. पूर्ण दिवस करतो उपाशी राहणार आहे. भावड्या म्हणलो तुझी मर्जी उपाशी राहा. आपले कपडे नीट ठेव फक्त, नाहीतर आमचं कॉस्ट्युम जायचं माझा. आता का नाही दाखवलं माहिती का. मग नंतर तुम्हाला बघायला मजा नाही येणार म्हणून वैयक्तिक बिर्याणी खातो. आपल्याला आशिव भाई जा पप्पाचे. पप्पी घे पप्पाचे. रामेची ड्रेसिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. माझी ड्रेसिंग दाखवते एकदम व्यवस्थितपणे. मामा भाज्याची जोडी. मामा भाज्याची जोडी. भाचा खूप लढतोय. साखरपुडा आम्ही आधीच येऊन बसलो. खुर्च्याला माकलेल्या भयंकरवाल्या. लय गरम होतंय भयंकर. आपला अक्षय भाई आणि अक्षय भाईचे कोणतरी नातेवाईक. भाई साहेब तिथं साखरपुड्याला एवढी भयंकर गरमी होत होती का मी डायरेक्ट घरी आलेलो आहे. आता बोललो जरा टायमान जाईन कारण की माझा इथपर्यंत असे पट्टर होते. इथपर्यंत घसा घुटलेला आणि जॅकेट घातलेलं याच्यात अति भयंकर गरम होत होती. तर झाला तिकडं म्हणजे थोडाफार कार्यक्रम झालता. तो बोलला आता घरी पलावा नंतर जावा थोडे टायमान कारण की जास्त लांब नाही विचुंबेलाचे बोलला. तर आता थोडे टायमान जाईन. थोडा थंड होऊन जाईन कारण की खूपच भयंकरवाली गरम आहे. बाबा लोकेश भाऊच्या लग्नात तर कसं खवायचं मला काहीच समजत नाही आहे. कारण की तो तर एवढा भयंकर ड्रेस जाड आहे का लयच. आलेला आहे घरी टाइमपास करून. जरा फ्रेश वगैरे होतो. आता चाललोय मी परत एकदा साखरपुड्याला. जेवतो जाऊन. फोन केला होता झाला का तर झाला आहे. तरी बोलतो 2 वाजतील. ते नंतरचा वाजून द्या. आता कसं चिल्ड माइंडमध्ये शांत झालेलो आहे ना मी. जातो मस्त की जेवतो वगैरे. बघू आता काय व्हेज आहे का नॉन व्हेज आहे. तर तुझं
दादाचे ब्लॉग बघतो. आणि कसं असतं ना आपलं ब्लॉग? चांगले असतात, मस्त असतात. सपोर्ट करा आपल्या भाईला. लाईक करा, शेअर करा. अक्का शेअर करा गाईज. अक्का शेअर भरून करा. तब्बल काही 12 वाजल्यानंतरी अजून निघल्या ना, फक्त टाइमपास वाजवतानाच ह्यो सारस भाईचा गाड्याला मीच घालून ठेवले. गाईस तब्बल 1 वाजला आहे, तरी अजून साखरपुडा इथेच वाजतोय. मला उद्या आहेत काम. चला घरी, घरच्यांना बरं झाला, लय नाचले तुम्ही. आता चला घरी जाऊ बरं. 1:30 वाजलेला आम्हाला घरी यायला, तर तुझे जाऊन कामं पण आहेत. चला, तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा. असेच खूप खूप सुंदर सुंदर ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार.